नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 6 चा 2026 पासून पूर्ण सिलेबस चेंज झाला। आता तुमच्या मनामध्ये गोंधळ असेल की नवीन सिलेबस कसा आहे, सगळे आपले डाउट्स क्लिअर होणार की नाही, सिलेबस इझी आहे की हार्ड आहे। तर टेन्शन घ्यायचं कारण नाही, कारण की आजपासून आपण पूर्ण सब्जेक्टची सीरीज स्टार्ट करतो आहे आणि आजचा फर्स्ट लेक्चर आहे मॅथ्सचा। तर तुम्हाला साइडला मॅथ्सचं फ्रंट पेज तुम्हाला इथे टेक्स्टबुकचं दिसत आहे। तर बघा मित्रांनो, तुमचं टेक्स्टबुक अशा प्रकारे राहणार आहे। मॅथ्सचं हे फ्रंट साइड राहणार आहे टेक्स्टबुकची आणि ही बॅक साइड आहे टेक्स्टबुकची। अशा प्रकारे तुमचं टेक्स्टबुक राहणार आहे आणि तुमचे सगळे डाउट्स, तुमचे सगळे कन्फ्युजन व्हिडिओद्वारे आपण वन बाय वन सगळे सॉल्व्ह करणार आहोत। तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपला क्लास 6 चा मॅथ्सचा फर्स्ट लेसन आहे 3 डायमेन्शनल शेप। आता 3 डायमेन्शनल शेप म्हणजे बघा इथे काय लिहिलेलं आहे, रिव्हिजन दिलेली आहे। आता रिव्हिजन म्हणजे नेमकं काय, क्लास 6 मध्ये तुम्ही 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल शेप शिकला आहात, त्याचीच रिव्हिजन म्हणजेच आता थोडंसं रिकॅप करायचं आहे, आपल्याला आठवायचं आहे की नेमकं आपण काय शिकलो होतो क्लास 5 मध्ये, त्याचीच रिव्हिजन इथे दिलेली आहे। तर आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, आयडेंटिफाय द शेप्स ऑफ फॉलोइंग ऑब्जेक्ट्स। आता खाली हे ऑब्जेक्ट्स दिसत आहेत, त्याचे शेप्स आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहे अँड क्लासिफाय देम ॲज अ 2 डायमेन्शनल अँड 3 डायमेन्शनल शेप। आणि त्यांना कशामध्ये क्लासिफाय करायचं आहे, 2D म्हणजे 2 डायमेन्शनल शेप कोणते आणि 3 डायमेन्शनल शेप कोणते हे आपल्याला क्लासिफाय करायचे आहे। आता नेमकं तुमची कन्सेप्ट कशी आहे, तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की आता नेमकं 2D म्हणजे काय, 2 डायमेन्शनल शेप म्हणजे कोणते काय। तर बघा इथे तुम्हाला साइडला काही पिक्चर्स दिसत आहेत। आता 2 डायमेन्शनल शेप म्हणजे ज्याच्यामध्ये लेंथ आणि विड्थ असते किंवा त्यालाच ब्रेथ असं म्हटलं जातं। म्हणजे दोनच गोष्टी असतात, लेंथ आणि विड्थ या ज्या दोन गोष्टी दिलेल्या असतात त्याला 2 डायमेन्शनल शेप म्हणतात। आता इथे तुम्हाला सर्कल दिसतो आहे। आता तुम्ही म्हणाल की सर्कल म्हणजे काय, आता इथे दोन शेप कोणते काय आले, एक बघा त्याचा एक हा शेप, त्याची दोन बाजू आहे, याचा दोन सर्कल दिलेला आहे, हा एक त्याचा शेप झाला, ही एक बाजू झाली आणि दुसरं काय झालं, त्याचं सरफेस झालेलं आहे। म्हणून याच्यामध्ये दोनच बाजू आलेल्या आहेत, म्हणून सर्कल कशामध्ये आला, 2D मध्ये आला। आता रेक्टँगल, आता तुम्ही म्हणाल रेक्टँगल आहे पण त्याच्यामध्ये 4 साइड दिलेले आहे, मग हा 2D कसा काय, तर 2D मध्ये आपल्याला दोनच गोष्टी बघायच्या असतात, त्याला 4 साइड्स आहेत पण त्याच्यामध्ये काय आहे, एक लांबी दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे आणि विड्थ दिलेली आहे, म्हणून रेक्टँगल काय झाला, 2D झाला। आता स्क्वेअर बघा, स्क्वेअर मध्ये तुम्हाला 4 साइड्स दिसत आहेत, 1 2 3 4। आता साइड्स 4 असल्या तरी त्याच्यामध्ये ओनली लेंथ अँड विड्थ या दोनच गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणून त्याला 2D आपण असं म्हणू। आता ओव्हल आहे, सर्कल सारखंच ओव्हल सुद्धा राहणार आहे। बघा ओव्हल मध्ये आपल्याला त्याचा शेप हा एक साइड झाली आणि दुसरं काय झालं, सरफेस झाला। आता ह्या दोन गोष्टी कशामध्ये येतात, दोनच दिलेल्या आहेत, दोनच साइड दिलेल्या आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणू, 2 डायमेन्शनल शेप। आता ट्रायंगल बघा, ट्रायंगल मध्ये 3 शेप झाले, सॉरी 3 साइड्स झाल्या, शेप नाही 3 साइड्स आहे पण त्याच्यामध्ये 2 शेपच झाले, एक लेंथ आहे अँड दुसरी विड्थ आहे, म्हणून याला 2 डायमेन्शनल म्हणू। आता रोम्बस दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय आहे, 4 साइड्स आहेत, 1 2 3 4, पण काय दिलेलं आहे, एक लेंथ आहे प्लस विड्थ दिलेली आहे। आता मला वाटतं की तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, ज्याच्यामध्ये लेंथ अँड विड्थ दिलेलं असते त्याला 2 डायमेन्शनल शेप म्हणतात। आता नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपली 3 डायमेन्शनल शेप म्हणजे नेमकं काय। आता 3 डायमेन्शनल शेप म्हणजे त्याच्यामध्ये 3 साइड्स दिलेल्या असतात। आता त्या 3 साइड्स कोणत्या बरं, बघा ज्याच्यामध्ये लेंथ असते, आणखी विड्थ असते, आणखी हाईट सुद्धा दिलेली असते, या 3 साइड दिलेल्या असतात, त्याला आपण 3 डायमेन्शनल शेप असं म्हणू। आता इथे बघा तुम्ही म्हणाल इथे स्क्वेअर दिसतो आहे, तर स्क्वेअर मध्ये पण सुद्धा बघा इथे लेंथ आहे, इथे विड्थ आहे आणि ही त्याची काय झाली, हाईट झाली, म्हणून याला 3 डायमेन्शनल शेप म्हणू। इथे तुम्हाला रेक्टँगल दिसतो आहे, तर त्याच्यामध्ये बघा ही एक लेंथ झाली, वरची विड्थ आणि ही काय झाली, हाईट झाली, ही याच्यामध्ये 3 साइड्स आहे म्हणून 3 डायमेन्शनल। देन प्रिझम दिसतो आहे आपल्याला, इथे ट्रायंगल दिसतो आहे, इथे सुद्धा 3 शेप दिलेले आहेत, एक विड्थ, लेंथ अँड हाईट, म्हणजे या सगळ्या 3 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, म्हणून आपण याला काय म्हणू, 3 डायमेन्शनल म्हणू।
आता सगळ्यात सोपी कन्सेप्ट आपण लक्षात घ्यायची. जिथे 2 गोष्टी मेन्शन केल्या त्याला 2 डायमेन्शन आणि 3 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणणार आहोत, 3 डायमेन्शनल शेप. आता इथे बघा सिलेंडर आहे. सिलेंडर मध्ये पण त्याची जाडी कन्सिडर असते. आता जाडी म्हणजे त्याची मोठा किती आहे तर ते सुद्धा कन्सिडर केलं जातं. त्यालाच आपण 3 डायमेन्शनल शेप म्हणू. तर मला असं वाटतं की आता तुमचे 2D शेप कोणते आणि 3D शेप कोणते ही कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. आता त्याच्यावरूनच आपण ही बाजूची ऍक्टिव्हिटी कंप्लीट करणार आहोत. आता इथे बघा ड्रम तुम्हाला दिसतो आहे. हा ड्रम काय आहे, या 2D आहे की 3D आहे सांगा बरं मला, कमेंट मध्ये जरूर कळवा. 3D आहे. तर 3D कसं, हे झालं विड्थ, ही झाली लेंथ आणि ही झाली त्याची हाईट. ठीक आहे, म्हणून इथे आपण काय लिहिणार आहे, ड्रम. हे 3 डायमेन्शनल झालं. आता इथे सरफेस ऑफ टेबल दिलेला आहे. टेबल नाही, पूर्ण टेबल म्हटला असता तर तो 3D मध्ये आला असता कारण की त्याची हाईट सुद्धा असती. पण इथे आपल्याला फक्त त्याचं सरफेसच कन्सिडर करायचं आहे. म्हणजेच इथे काय आहे, लेंथ आहे अँड विड्थ आहे. म्हणून इथे सरफेस ऑफ टेबल काय कशामध्ये आलं, 2 डायमेन्शनल शेप. इथे बघा रीड पाईप माउथ ऑर्गन आहे. रीड पाईप आहे किंवा माउथ ऑर्गन आहे. तुम्ही लग्नामध्ये बघितलं असेल की जे आपण माउथ ऑर्गन वाजवतो, पिपाणी म्हणतात त्याला, आहे ना, लग्न प्रसंगी आपण बघितलेलं आहे ते. तर हे काय आहे, 2D आहे की 3D आहे सांगा बघू. तर हे काय झालं, 3D. का 3D झालं, कारण की याला लेंथ आहे, इथे विड्थ आहे अँड इथे त्याची काय आहे, हाईट सुद्धा दिलेली आहे. म्हणून इथे काय लिहू आपण, माउथ पीस. आता हे माउथ पीस कशामध्ये झालं, 3 डायमेन्शन. आता कॅरम बोर्ड सरफेस आहे, सरफेस दिलेला आहे. पूर्ण कॅरम बोर्ड म्हटला असता तर तो 3D मध्ये आलेला असता, पण त्याचा सरफेस आहे म्हणजेच इथे काय आहे, लेंथ आहे आणि विड्थ दिलेली आहे. म्हणून हे कशामध्ये आलं, 2D मध्ये आलं. कॅरम बोर्ड, कॅरम BOARD बोर्ड आणि हे काय सरफेस आहे. ठीक आहे. आता इथे बघा हार्मोनियम आहे. तुम्हाला हार्मोनियम मध्ये लक्षात आलं की ही लेंथ आहे, ही काय आहे, विड्थ आहे आणि ही काय होणार, हाईट. म्हणजेच इथे काय लिहू आपण, 3D मध्ये लिहू हार्मोनियम. आणि हा जो रोड दाखवलेला आहे, आता रोड काय आहे सांगा बरं, तुम्हाला काय वाटतं, 2D असेल की 3D. बरोबर, काय आहे, 2D, कारण की ही काय झाली, लेंथ झाली आणि इथे काय दिलेलं आहे, फक्त विड्थ दिलेली आहे. म्हणजेच हे काय आहे, 2 डायमेन्शनल झालं. आता इथे बघा प्लेग्राऊंड आहे. प्लेग्राऊंड कशामध्ये, फक्त सरफेस दिलेला आहे ना, तर म्हणून हे कशामध्ये येणार, 2D. अगदी बरोबर. आणि काय आहे, स्पिनिंग टॉप दिलेला आहे. टॉप आहे तर याच्यामध्ये किती साइड झाल्या, 3 साइड झाल्या. लेंथ झाली, विड्थ झाली आणि ही काय झाली, हाईट झाली. म्हणून काय आहे, हा स्पिनिंग टॉप. म्हणजेच हे कशामध्ये आलं, 3D मध्ये. तर मित्रांनो 2D म्हणजे काय, 3D म्हणजे काय, या कन्सेप्ट आता तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आणि तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता. मित्रांनो आताच आपण बघितलं की आता डायमेन्शन्स म्हणजे काय, 2D म्हणजे काय, 3D म्हणजे काय. तर आता ह्या कन्सेप्ट एक एक करून आपण म्हणजे क्लिअर करणार आहोत. तर आता 1 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, म्हणजे त्याच्यामध्ये एकच साइड दाखवलेली असते ना, लेंथच असेल तर त्याच्यामध्ये एक सरळ रेष सुद्धा असू शकते किंवा एक उभी रेष सुद्धा असू शकते किंवा एखादा किरण सुद्धा असू शकतो. म्हणजे फक्त एकच साइड दाखवलेली आहे. ज्याच्यामध्ये 1 साइड असेल त्याला बघा इथे 1D लिहिलेला आहे. 1D म्हणजे डायमेन्शन, जिथे एक साइड दिलेली आहे त्याला 1 डायमेन्शनल म्हणतात. आता 2 डायमेन्शनल शेप म्हणजे काय, आताच आपली कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. ज्याच्यामध्ये 2 साइड दिलेले असतात. बघा इथे लेंथ दिलेली आहे आणि विड्थ, ज्याच्यामध्ये 2 साइड दिलेल्या असतात. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, 2D असं म्हणतो. सांगा बघू की 3 डायमेन्शनल शेप म्हणजे काय. आताच मी चांगल्या प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ज्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल शेप्स ऑक्युपाय प्लेस इन स्पेस. म्हणजे ज्याच्यामध्ये काय असते, हाईट सुद्धा असते, लेंथ असते आणि विड्थ असते. म्हणजेच त्याच्यामध्ये काय असतात, 3 साइड दिलेले असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, 3D. म्हणजेच काय, 3 डायमेन्शनल शेप.
आता नेक्स्ट आपली ऍक्टिव्हिटी बघा काय दिलेलं आहे. डिस्कस द 2 डायमेन्शन्स अँड 3 डायमेन्शनल शेप्स इन द पिक्चर बेस्ड ऑन द फॉलोइंग पॉइंट्स. आता तुम्हाला खालील काही पॉइंट्स दिलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला 2 डायमेन्शनल शेप कोणते, 3 डायमेन्शनल शेप कोणते हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायची आहे. आणि मला असं वाटतं की तुमची ही कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. तर आता इथे बघा अ ट्री अँड इट्स शॅडो. आता इथे तुम्हाला ट्री दिसतो आहे. तर आता ट्री काय झाला, ट्रीला बघा तुम्हाला इथे काय आहे, लेंथ सुद्धा दिसते आहे. ही काय झाली, विड्थ झाली आणि त्याची ही काय झाली, पुन्हा ही काय झाली, हाईट सुद्धा झाली. म्हणजेच याला काय झालं, लेंथ पण दिलेली आहे, विड्थ सुद्धा दिलेली आहे आणि हाईट सुद्धा दिलेली आहे. म्हणजेच ट्री काय झालं, हे तुमचं 3 डायमेन्शनल शेप झालं. ठीक आहे. पण शॅडो काय झालं, सरफेसवर आहे, जमिनीवर पडलेली आहे, त्याला जाडी नाही आहे, त्याला शेप आहे पण आणि सरफेस आहे. म्हणजे दोनच गोष्टी आहे. म्हणून इथे आपण याला काय म्हणू, 2D म्हणू. कारण की सावली आहे, सावलीला जाडी नसते आणि ती जमिनीवर सपाट पडलेली आहे, म्हणून ती काय झाली, 2 डायमेन्शनल शेप झाली. आता इथे बघा फेसेस ऑफ कबर्ड अँड कबोर्ड. आता इथे कबर्ड म्हणजे कपाट आहे. आता कपाट बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं आहे की जेव्हा तुम्ही इकडे बघा कपाटाला बघितलेलं आहे, तर ही तुम्हाला काय आहे, लांबी दिलेलं आहे, एक लांबी दिलेली आहे, देन विड्थ दिलेली आहे आणि ही तुमची ही काय राहणार आहे, जाडी म्हणजे हाईट सुद्धा म्हणजे जाडी सुद्धा दिलेली आहे. म्हणजे जेव्हा आपण काय म्हणू की कबर्ड म्हणू, तर कबर्ड काय झालं, आपलं 3D मध्ये येईल. म्हणजेच कबर्ड हे कशामध्ये येणार, 3D. आणि फेसेस ऑफ कबर्ड, फेसेस म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू, म्हणजे त्याचे जे 2 दारं असतील त्याला फेसेस ऑफ कबर्ड म्हणजे 2च साईड झाली. त्याचा एक सरफेस झाला आणि त्याची समोरची बाजू झाली म्हणजे ते सरफेस आणि साइड झाली. म्हणजेच इथे काय राहणार आहे, हे 2D जाणार. कारण की इथे लेंथ राहील आणि विड्थ राहणार आहे. म्हणजेच इथे 2च साइड होईल. म्हणून फेसेस ऑफ कबर्ड काय होणार आहे, 2D होणार आहे. आणि तिसरं काय आहे, फेसेस ऑफ ट्रंक अँड ट्रंक. आता इथे बघा फेसेस ऑफ ट्रंक आणि ट्रंक. आता इथे बघा ही फेसेस आहे. म्हणजेच इथे तुम्हाला इथे समजा ही विड्थ आहे तर त्याच्या समोरची पण विड्थ होईल आणि ही लेंथ आणि खालची पण लेंथ होणार आहे. म्हणजे त्याच्या जे फेसेस आहे म्हणजे त्या सुटकेसची समोरासमोरील ज्या बाजू होतील तिथे 2च गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याला आपण काय म्हणू, 2D. आणि फेसेस ऑफ ट्रंक म्हणजे ट्रंक आहे. आता सुटकेस, पूर्ण सुटकेस आपण कन्सिडर केलेली आहे, सुटकेस दाखवलेली आहे. तर आता तिथे काय झालं, तर तिथे तुम्हाला 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत. एक बघा ही लांबी दिलेली आहे, ही काय आहे, विड्थ दिलेली आहे आणि ही तुमची काय झाली, हाईट. म्हणजेच हे 3 गोष्टी दिलेल्या आहे. म्हणजेच हा ट्रंक काय झाला, म्हणजे सुटकेस काय झाली, तुमची 3 डायमेन्शनल शेप झाली. मित्रांनो इथे तुमचं 2 डायमेन्शनल म्हणजे काय, 3 डायमेन्शनल म्हणजे काय, या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील असं मला वाटतं. आणि तरीही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर विचारा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.